श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी नामस्मरणात सतत राहिल्याने आणि स्वामींचे मंत्र जप केल्याने स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. आणि जर का एकदा स्वामी आपल्याला प्रसन्न झाले तर आपल्याला इतके देतात की जन्मभर आपल्याला काहीही मागण्याची गरज भासत नाही. आणि म्हणूनच मंडळी, आम्ही एक मंत्र घेऊन आलो आहोत, जो मंत्र तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. परंतु मंडळी, आपले मन सतत घाबरत असते. अनेक शंका, कुशंका, भीती, निराशा आपल्या मनात असते की आपले चांगले होईल का, आपले कसे होईल, आपले व्यवस्थित झाले पाहिजे, आपल्या मुलाबाळांना सुख मिळाले पाहिजे, आपल्याकडे पर्याप्त धन आले पाहिजे आणि आपल्याला कधीही धनाची कमतरता भासू लागू नये, आपण कर्ज घेण्याची आपल्याला वेळ येऊ नये, अशा अनेक भीतीदायक आणि काळजीत टाकणारे विचार आपल्या मनात सतत घोळत असतात. आणि मंडळी, या सर्व काळजीतून मुक्त व्हायचे असेल तर नामस्मरण, स्वामींचे आठवण करत राहणे, सतत स्मरत राहणे हेच योग्य आहे. त्यामुळे आपले मन स्थिर होते, अनामिक भीती मनातील निघून जाते, आपल्याकडे प्रचंड धन आकर्षित होते. मंडळी, मनावरती जर आपल्याला ताबा मिळवायचा असेल तर नामस्मरणापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट नाही. नामस्मरण आपल्या मनाला स्थिर करते. मंडळी, आपण जो पण काही विचार करतो तसे तर कधीच घडत नाही, परंतु आपले मन कितीतरी गोष्टी अशा निगेटिव्ह चिंतत राहते ज्या कधी आपल्या जीवनात होणारही नाहीत आणि याच्याचमुळे अजून टेन्शन वाढते. आणि म्हणूनच हे सर्व विचार आपल्याला निगेटिव्ह घालवायचे असतील तर स्वामींचे नामस्मरण, मंत्र जप हे त्यावर अतिशय रामबाण उपाय आहे. आणि म्हणूनच मंडळी, आम्ही तुमच्यासाठी हा एक मंत्र घेऊन आलो आहे. हा मंत्र जर संपूर्ण ऐकला तर तुमच्या मनातील जे असणारी भीती आहे, असुरक्षितता आहे, किंवा एखाद्याबद्दलचा राग आहे, किंवा मग कोणी तुम्हाला त्रास दिला आणि ते तुमच्या मनात एखादी गोष्ट बसली आहे आणि ती निघत नाही, तर हे मंत्र त्यावर रामबाण उपाय आहेत. मंडळी, कितीही महागाचे औषध तुम्ही घ्या, परंतु ह्याच्यावर कुठलाही उपाय नाही. मन जे चिंततं ते आपलं दुश्मनसुद्धा विचार तसा करत नाही, इतकं आपलं मन आपल्याबद्दलच नकारात्मक विचार करत असतं. परंतु जर मंडळी आपण स्वामी नामाचा आधार घेतला तर आपले हे सर्व विचार नाहीसे होऊन आपण प्रगतीच्या पथावर चालत राहतो. आपल्याकडे प्रचंड धनसंपत्ती आकर्षली जाईल, आपल्याकडे एवढे धन येईल की आपल्याकडे जन्मभर कोणाला मागायची काही गरज भासणार नाही. आपण भरपूर अपमान सहन केला, आपण अज्ञानापोटी अनेक भीतीदायक विचार मनामध्ये बाळगले आणि त्यामुळे आपल्या शरीरावर पण त्याचा परिणाम झाला. आणि त्या सर्व आजारपणापासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर स्वामी नाम आपल्या मनाला प्रचंड स्थिर करते, एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये भरते आणि आपण सतत आपल्या स्वतःबद्दल सकारात्मक विचार करायला लागतो. आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःबद्दल सकारात्मक विचार करायला लागतो तेव्हा मंडळी मग आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. कारण जितकं मन आपल्याला हरवतं तितकाच दुश्मनही आपल्याला हरवू शकत नाही. आणि याच मनावर उपाय कुठल्याही दवाखान्यात तुम्हाला मिळणार नाही. त्या फक्त एकच दवाखाना आहे, तो म्हणजे स्वामी नाम. स्वामी नाम हे आपल्या मनाला प्रचंड स्थिर करते आणि आपल्या जीवनामध्ये ब्रह्मांडातील अनेक चांगल्या गोष्टी खेचून आणते. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत, ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा, फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय
मंत्र काय आहे? तो मंत्र असा आहे. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।